दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन झालं ते यशस्वी झालं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, पण त्यानंतर दिल्लीमधलं हे आंदोलन संपलं आणि त्यावेळेला एक कमिटमेंट सरकारकडून देण्यात आली होती, ती म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांच्यावर FIR केलेल्या असतील किंवा काही लोकांना अटक ऑलरेडी केलेली असेल त्या सगळ्यांना सोडून येण्यात येईल आणि त्यांच्या जे FIR होत्या त्या विड्रॉ करण्यात येईल। आता CJPनं असं सांगितलंय की आम्हाला प्रत्येक राज्याकडून जिथं जिथं BJPचं राज्य आहे त्या प्रत्येक राज्याकडून कन्फर्मेशन पाहिजे की तिथं विद्यार्थ्यांच्यावर FIR केली जाणार नाही। आणि त्यात एक नवीन अपडेट आलेली आहे, ती म्हणजे दिल्ली पोलिसांनी 2800 लोकांना फेस स्कॅन वरून पकडले। यातले 2800 लोक असे आहेत ज्यांच्यावरती क्रिमिनल केसेस अगोदरपासून आहेत, म्हणजे त्यांच्यावरती अतिशय जबरदस्त आणि खुनासारखे गुन्हे आहेत, अशा प्रकारचे लोक याच्यामध्ये आहेत। मग हे सगळे लोक आंदोलनात काय करत होते हा प्रश्नच आहे, पण मुद्दा असा झालाय की CJPला पाहिजे की कुठल्याही विद्यार्थ्यावर किंवा कुठल्याही आंदोलकावरती केस होता कामा नये। दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की आता हे तर गुन्हेगारच आहेत, मग या गुन्हेगारांच्यावर केस का होता कामा नये। आता याच्यामध्ये डेडलॉक होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळं आता पुन्हा CJP प्रोटेस्टला उतरणार की काय होणार या सगळ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नेमकं काय घडतंय आणि दिल्ली पोलिसांचं याच्यामध्ये म्हणणं काय आहे, CJP या सगळ्या मुलांना आणि मुलांच्या मागून या गुंडांना वाचवायचा प्रयत्न का करते हे समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 25 तारखेला दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर हे आंदोलन संपणार हे जवळजवळ स्पष्ट झालं। पण त्यानंतर संध्याकाळी JP नड्डा यांच्याबरोबर सौरव दास आणि आशुतोष रांका यांची जी मीटिंग झाली त्या मीटिंग नंतर हे आंदोलन पूर्णपणे थांबवण्यात आलं आणि 25 तारखेला हे आंदोलन पूर्णपणे संपलं। आता झालं असं की त्यावेळेला काही मागण्या सरकारनं मान्य केल्या, त्यापैकी अर्थातच एक धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होती, दुसरी होती की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये द्यायचं। ही जी मागणी आहे ती मागणी सरकार आम्ही याचा विचार करू असं सांगितलंय, पॉझिटिव्हली विचार करू असं सांगितलंय, जे सरकार करणारच। तिसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांच्यावर केसेस केल्या गेल्या, ज्यांना डिटेन केलं गेलंय, ज्यांना प्रॉपर अटक केले गेलेले FIR करून या सगळ्यांना सोडून दिलं जाईल, हे देखील सरकारनं तोंडी मान्य केलं होतं। आता CJPचे जे प्रवक्ते आहेत सौरव दास यांनी एक ट्विट केलेलं काल आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की आंदोलन आम्ही त्यासाठीच थांबवलेलं होतं की सरकारने आम्हाला शब्द दिला होता, स्वतः JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी आम्हाला शब्द दिला होता आणि सरकारनं आता आपला शब्द पाळायची वेळ आलेली आहे। त्यांनी काही राज्यांचा उल्लेख काल केलेला होता की आसाम, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमधून आम्हाला कन्फर्मेशन पाहिजे, कारण तिथं अनेक विद्यार्थ्यांना अटक झालेली आहे अशा बातम्या आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे तिथून आम्हाला कन्फर्मेशन पाहिजे असं सौरव दास यांनी म्हटलं होतं। पण ऍक्च्युली हे कालचं ट्विट आहे त्यांचं। आतापर्यंत त्यांना या सगळ्या राज्यांकडून कन्फर्मेशन मिळालेलं आहे की या सर्व लोकांना आम्ही सोडतो आहोत आणि त्यांच्यावरती FIR होणार नाही, त्यामुळे जवळजवळ त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत। याच्यामध्ये 28 तारखेला सरकारनं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला लिखितमध्ये कमिटमेंट देऊ, ती लिखितमधली कमिटमेंट अजूनही सरकारनं दिलेली नाही। आज 28 तारीख आहे, ते म्हणतायत की आम्ही सरकारला आठवण करून देतोय की त्यांनी आम्हाला काय कमिटमेंट दिली होती। आता याच्यामध्ये त्यांचं एक म्हणणं आहे की कुठल्याही विद्यार्थ्यावर दिल्लीमध्ये असो, महाराष्ट्रात असो, आसाम, बिहार कुठेही असो, कुठल्याही विद्यार्थ्यावर FIR होता कामा नये आणि कुठल्याही विद्यार्थ्याला आता अटक केली जाता कामा नये आणि आता सोडून नंतर त्याच्यावरती डाव धरून परत त्याला अटक केली जाता कामा नये। दोन्हीही गोष्टी व्हायला नकोत। पण प्रत्यक्षात मग दिल्ली पोलिसांना काय सापडलंय याच्यावरून आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की प्रश्न जेवढा सोपा वाटतोय आणि विद्यार्थी म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते तेवढं इझी नाही आहे। दिल्ली पोलिसांच्याकडे एक फेस रिकग्निशन सिस्टीम आहे, म्हणजे दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी जे CCTV कॅमेरे लावले आहेत त्या CCTV कॅमेऱ्यामधून ते चेहरा ओळखता येतात, त्याला स्कॅन केलं तर दिल्ली पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये जे गुन्हेगारांचे फोटो आहेत त्याप्रमाणे ते फोटो पडताळता येतात। आता या आंदोलनामध्ये आपण बघितलं की फक्त आंदोलनात पोलिसांनीच आंदोलकांना मारलं किंवा विद्यार्थ्यांना मारलं हे सत्य नाही, ते अर्ध सत्य आहे। याच्यामध्ये हे देखील कराय की विद्यार्थ्यांनी किंवा तिथं घुसलेल्या काही अँटी सोशल समाजकंटकांनी तिथं पोलिसांना देखील मारहाण केली, महिलांना मारहाण केली, पत्रकारांना मारहाण केली आणि यातल्या कित्येक लोकांचे चेहरे जेव्हा स्कॅन केले गेले तेव्हा लक्षात आलं की 2873 लोक असे आहेत ज्यांच्यावरती अगोदरपासून गुन्हे आहेत आणि तेही दिल्लीमध्ये आहेत। म्हणजे या 2873 लोकांनी विनाकारण या प्रोटेस्टमध्ये सहभाग घेतला आणि विद्यार्थी म्हणून पोलिसांच्या बरोबर जे आपला राग होता तो सेटल करायचा प्रयत्न केला किंवा पोलिसांना मारहाण करायचा प्रयत्न केला, ही फॅक्ट आहे।
आता या 2873 पैकी 973 लोकांच्या वरती जे गुन्हे आहेत हे सिरियस स्वरूपाचे आहेत. म्हणजे ते गुन्हे जरी ऐकले तुम्ही तरी तुम्हाला प्रश्न पडेल की हे मग नक्की विद्यार्थी आहेत की काय आहेत. याच्यामध्ये आर्म्स ऍक्ट म्हणजे ज्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा ज्या गुन्हे असतात अशा प्रकारचे 229 गुन्हे आहेत. 19 आहेत ते किडनॅपिंगचे गुन्हे आहेत. नार्कोटिक्सवाले 67 गुन्हे आहेत म्हणजे ड्रगची तस्करी करणारे. त्याशिवाय गुन्हे दरोडा घालणारे किंवा अशा प्रकारचे गुन्हे 284 आहेत. खुनाचे गुन्हे 101 आहेत म्हणजे खून करणारे अशा प्रकारचे 101 गुन्हेगार देखील याच्यामध्ये होते. अटेम्प्ट टू मर्डर खुनाचा प्रयत्न 62, बलात्काराचा गुन्हा असलेले 61, अशा प्रकारचे कित्येक आरोपी जे याच्या अगोदर दिल्ली पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आहेत असे यामध्ये घुसलेले होते. 989 सिरियस आहेत, इतरही अनेक आहेत. 31 आरोपी असे आहेत ज्यांच्यावरती 10 केसेस आहेत असं द हिंदूनं सांगितलंय. म्हणजे एवढ्या स्वरूपाचे जे गुन्हे आहेत एवढे सगळे गुन्हे असलेले लोक हे विद्यार्थी डेफिनेटली नाहीत. उलट हे विद्यार्थ्यांनी केलेल्या त्या चळवळीला बदनाम करायचा प्रयत्न करत होते. अशा प्रकारच्या अनेक लोकांना न्यूज पेनच्या अभिनव पांडेनं पकडलं, अनेक लोकांनी पकडलं आणि हे दाखवायचा प्रयत्न केला की हे विद्यार्थी नाहीत, हे या आंदोलनामध्ये घुसलेले आहेत आणि ते या चळवळीला बदनाम करायचा प्रयत्न करतायत. आता दिल्ली पोलीस विद्यार्थ्यांना सोडायला तयार आहे, पण दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की हे जे विद्यार्थी नाहीत किंवा जरी विद्यार्थी असले तरी आता ते गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावरती अनेक गुन्हे याच्या अगोदर आहेत, तर यांना आम्ही का सोडायचं, याच्यामध्ये हा पेच फसलाय. आणि दुसऱ्या बाजूला आता विद्यार्थ्यांच्यासाठी CJPनं एक पोर्टल चालू केले, त्याचं नाव आहे साक्षी. या पोर्टलवरती त्यांनी सांगितलं की सगळे डिजिटल वॉल्ट त्यांनी त्याला म्हटलंय, त्यामध्ये सगळे काही तुमच्याकडे फोटो, व्हिडिओ, CCTV, रील्स, जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी असतील ज्यामध्ये पोलिसांनी ब्रुटॅलिटी केली, मारहाण केली आहे विद्यार्थ्यांच्यावर, ते सगळं आम्हाला टाका, जेणेकरून आम्हाला भविष्यात जर केसेस फाईट करायची वेळ आली तर त्यासाठी आम्ही ते करू. कपिल सिब्बल हे त्यांचे वकील असणार आहेत दिल्लीमध्ये. कपिल सिब्बल स्वतः त्यांनी सांगितलं की ते 1 कोटी रुपये देत आहेत या सगळ्या चळवळीसाठी, जेणेकरून त्या केसेस आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये फाईट केल्या जातील आणि त्यासाठी ते स्वतः पैसे देतात. बाकी वकिलांना देखील त्यांनी सांगितले की तुम्ही पैसे द्या. आता झालंय असं की दिल्ली पोलीस आणि हे CJP यांच्यामध्ये प्रॉब्लेम इथे निर्माण झालाय की जे गुन्हेगार आहेत त्यांना मग कोणत्या कारणास्तव सोडायचं. आणि CJPचा हा एक झाला इगो प्रॉब्लेम की त्यांनी सांगितलं की सगळ्या विद्यार्थ्यांना सोडलं जाईल, पण भलेही ते विद्यार्थी नसतील पण त्यांनी त्या 20 ते 25 म्हणजे 20 जुलै ते 25 या काळामध्ये घेतलेले हे CCTV फुटेजेस आहेत, यामध्ये जर गुन्हे केलेले असतील आणि ते विद्यार्थी असतील तरी देखील त्यांना खरं तर शिक्षाही व्हायलाच पाहिजे. कारण त्यांनी विद्यार्थी म्हणून त्यात सहभाग घेतला असता तर ते गुन्हे करायला गेले नसते किंवा पोलिसांना मारायला गेले नसते. त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत ते अगोदर केलेले आहेत आणि आता परत एकदा केलेले आहेत म्हणून त्यांना पकडलं जातंय. ऍक्च्युली जेव्हा पोलिसांनी फेस स्कॅन केलेले असतील तेव्हा लाखो विद्यार्थ्यांचे फेसेस स्कॅन केले असतील, चेहरे स्कॅन करून बघितले असतील, पण त्यामध्ये त्यांना हे 2873 लोक सापडलेत ज्यांच्यावरती अगोदरपासून गुन्हे आहेत. त्यामुळे ज्यांच्यावर अगोदरपासून गुन्हे आहेत ते या आंदोलनामध्ये कशासाठी आले होते हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा आहे की यांना मग कोण आणलं होतं. आता सुरुवातीला CJPचे लोक देखील म्हणत होते की यामध्ये अँटी सोशल एलिमेंट्स घुसले. मग अँटी सोशल एलिमेंट्स तुम्ही म्हणता, घुसले म्हणता, म्हणजे ते तुम्ही आणले नाहीत. मग जे आणले होते ते जो कोणी असेल त्याला शिक्षा होऊ दे, त्याला शिक्षा व्हायला काहीच अडचण नाही. पण आता मात्र CJP म्हणते की सरसकट प्रत्येकाला सोडलं पाहिजे आणि ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. सरसकट सोडायचं म्हणजे जे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही मोकाट रान द्यायचं. पुढच्या वेळेला असंच एखादं आंदोलन होईल त्यावेळेला परत एकदा हेच 2800 लोक येतील आणि त्याच प्रकारचे गुन्हे करतील आणि त्यांना परत एकदा अशाच प्रकारची इम्युनिटी प्राप्त होईल. अशी इम्युनिटी कुठल्याही गुन्हेगाराला मिळता कामा नये. त्यामुळे CJP आता असं करते की विद्यार्थ्यांच्या नावावर सरकारला मजबूर करायचा प्रयत्न किंवा पोलिसांना मजबूर करायचा प्रयत्न करते. जे विद्यार्थी असतील ते काहीच करणार नाहीत, त्यांनी अशा प्रकारे कुठलंही दगडफेक केली नाही किंवा तोंडावरती रुमाल लावून त्यांनी कुणाला मारायचा प्रयत्न केला नाही, ते सहजपणे ओळखून येत होते. पण तरी देखील CJP या सगळ्या गुन्हेगारांना वाचवायचा प्रयत्न मग नेमका का करते. अँटी सोशल एलिमेंट तुम्ही त्यावेळेला म्हणाला, पण आज तुम्हाला त्या अँटी सोशल एलिमेंट्सला का वाचवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर CJPनं दिलं पाहिजे. आणि जर हे गुन्हेगार इतक्या सिरियस स्वरूपाचे असतील तर त्यांना अटकच झाली पाहिजे, त्यांच्यावर FIR झाले पाहिजेत. ते विद्यार्थी जरी असले तरी ते विद्यार्थी नाहीत, ते अगोदर गुन्हेगार आहेत. समाजाला त्यांच्यापासून धोका आहे, त्यामुळं त्यांना जेलमध्ये राहिलेलं बरं. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.